संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर ह्या वेळेस पवार साहेब ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात फिरतायत, आम्ही सगळे फिरतोय, त्याच्यात लोकसभेच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये युवकांचं सपोर्ट हा आघाडीला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी दिसून येतोय। त्याला कदाचित हेही कारण असावं की साहेबांच्या सारख्या व्यक्तीला ज्या पद्धतीनं मधल्या काळामध्ये दुरान्वये देखील संबंध नसताना जे काही नोटीस वगैरे काढली आणि त्याच्यातनं महाराष्ट्रातल्या तरुणांना की हे साहेबांच्याच बाबतीत असं वागतायत तर बाकीच्यांचा काय विचार होईल, असं हे सगळं झालेलं असल्यामुळं तरुणांचा उत्साह, तरुणांचा जोश हा मोठ्या प्रमाणावर आहे। त्याच्यावर निश्चितपणे ह्यावेळेसचा निकाल हा चांगला लागेल अशी मला खात्री आहे। कोरेगाव तालुक्यात सतत पाण्यापासून राष्ट्रवादीने वंचित ठेवला असं काहीतरी आरोप होता। नाही, आरोप कशाही होऊ द्या, त्याच्या संदर्भात 5 वर्ष आता त्यांचंच सरकार होतं। 5 वर्ष त्यांच्या सरकारने त्या ठिकाणी काय केलं, आम्ही आमच्या काळामध्ये कुठलं काम केलं संपूर्ण महाराष्ट्राचं ह्याची एखादी नोट, पेपर नोट त्यांनी त्या ठिकाणी ठेवा, म्हणजे लोकांना कळेल। औंधमध्ये कोणतरी आहे आणि त्याच्यामुळं ते झालं असं म्हणतात। म्हणजे आमचं काय म्हणणं नाही त्याचं, पण माणसातली आपली पोरं बिरं सांगतात ते आम्ही आपलं ऐकतो। किस्सा काय होता? शहाजहानचं आणि मुमताजचं अमरप्रेम मला माहिती आहे। ताजमहाल त्यानं बांधला आणि हात कापले। इथं बी तसंच काहीतरी झालं आणि 27,000 शेतकऱ्यांची मुडकीच छाटली। म्हटलं तर त्यांनी आत्ताच नव्हे, महाराष्ट्रामध्ये यायचं, वाळकेश्वरच्या समुद्रकिनाऱ्याच्या त्या ठिकाणच्या असलेल्या राजभवनामध्ये राहायचं आणि ते करत असताना छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा सारखा आवडू लागला लोकांना, तो मनोरंजन करायला लागला लोकांचं बिग बॉस मध्ये। त्या मनोरंजनातून त्याचे बरेच फॅन तयार झाले आणि मला पण त्याचा आनंद आहे की त्यानं त्याचा म्हणून एक फॅन वर्ग तयार झाला एक त्याचा माझ्या स्वभावात प्रचंड फरक आहे। कोटेश्वरावर सगळ्यांचीच, सातारा तालुका आणि आपल्या जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं देवस्थान आहे आणि कोटेश्वरावर सगळ्यांची अपार भक्ती आहे, श्रद्धा आहे आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं भरपूर भक्तगण इथं दर्शनाला येत असतात। अगदी पहाटेपासून सगळं दर्शनाचं इथं सुरू असतं। स्थानिक सगळे ग्रामस्थ असतील, ट्रस्टची लोक असतील, हे सगळ्यांकडनं भक्तांना कुठलीही अडचण होऊ नये हा प्रयत्न केला जातो आणि म्हणजे तसं बघितलं तर हा एक आपला सणच आहे। म्हणजे महाशिवरात्री कोटेश्वराच्या इथं एक सण म्हणूनच आज साजरा होतो आणि असाच आशीर्वाद कोटेश्वराचा सर्वांवर राहो आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचाच लाडका विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आहेत। कशा पद्धतीने फलटण कोरेगाव तालुक्यामध्ये
येणार नाही. घटनातज्ञांचं असं मत आहे, म्हणजे माझं नाही, घटनातज्ञांचं मत आहे की जे आमदार आहेत 17 आमदार मुख्यमंत्र्यांसहित ते डिस्क्वालिफाईड होतील. आणि जेवढी लोक आज सांगतायत की मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला धोका नाही, स्वतः नार्वेकर साहेब वगैरे बोललेत, ते येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल की वरून अमित शहांकडूनच आम्हाला असं कळलं आहे की त्यांना पत्र आलं आहे की तुम्ही आता राजीनाम्याची तयारी ठेवा. आणि मला वाटते काही दिवसातच मुख्यमंत्री पायउतार झालेले दिसतील. आणि बाबा काय सांगाल की कशा पद्धतीने गेले कित्येक दिवस असे वेगवेगळे हल्ले होत असतात, कोयता गँग म्हणा किंवा हे आत्ताचं सरकार त्यासाठी काय सांगाल याबाबत? आत्ताचं सरकार राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये संपूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. आज पहाटेच आपल्याला बातमी मिळाली की बस याची लोकांना खात्री वाटत नाही, कारण त्यांचं जाहिरात युद्ध आपण सर्वांनी बघितलं.